बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वाग्वी कोणमाधा। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम समर्थ। प्रभू रामचंद्रांना, सीतामाईला, लक्ष्मणाला आणि हनुमंतांना वंदन। सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन। रामरायाच्या कृपेला आज एक चांगला योग आपण सर्वांनी अनुभवला। प्रातःकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांचं दर्शन आणि त्यांचा अमृतबोध आपल्याला श्रवण करता आला। करवीर पीठाच्या गादीवरती आपलेच ज्येष्ठ गुरुबंधू डॉक्टर कुर्तकोटी काही काळ होते, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी येणं आणि आपल्याला अमृतबोध करणं हा एक प्रकारानं कुर्तकोटींचाच या उत्सवामधला सहभाग किंवा येणं ही धारणा आपण मनामध्ये घ्यायला हरकत नाही। नामाचाच विचार त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे आणि पहिल्या दिवसापासून आपण त्याच नामाच्या चिंतनामध्ये आहोत। जसं नाम घेतलं जातं तसतसं त्या नामाचं एक स्थिरत्व अंतःकरणामध्ये निर्माण होतं आणि एखादा विचार ही स्थिर होत गेला की त्याच्या अनुभूतीचा, त्याच्या प्रचितीचा भाग येतो। मी सद्गुरूंशी अनन्य होतो। सद्गुरूंनी जे नाम दिलेलं आहे त्या नामाचा भाव माझ्यामध्ये मी अधिकाधिक स्थिर करत जातो। त्यावेळेला त्या नामामधून येणारा जो आनंदाचा भाव आहे, जी आनंदाची निर्मिती आहे, ती निर्मिती आपल्याला अनुभवाला येते। आणि काल मी म्हटलं तसं दृश्याच्या अंगानं एखादा आनंद, एखादी सुखाची गोष्ट अनुभवताना आमच्या अवतीभोवती 4 जण परिवारातले असतील, पण आध्यात्मिक प्रवासामधला आत्मोन्नतीच्या अनुषंगानं प्राप्त होणारा जो आनंद आहे, हा आनंद आपणच आपला अनुभवायचा आहे। म्हणून त्याला स्वानंद म्हटलेला आहे। स्व आनंद, मीच माझा आनंद निर्माण करणं, मीच असलेल्या माझ्या आनंद स्वरूपाकडे वळणं आणि तिथे आनंदामध्ये राहणं। मग त्या आनंदामध्ये मी ज्या वेळेला राहायला लागतो त्यावेळची माझी अवस्था काय आहे? महाराज आश्वासनामध्ये असं म्हणालेले आहेत। काल आपण शेवटी ज्या मुद्द्यावरती थांबलो, त्या स्थितीत सद्गुरूच शिष्याचे नामस्मरण करतात, शिष्य स्वस्थ आरामात राहतो। शिष्याचं नामस्मरण सद्गुरू करतात।
आणि शिष्य आरामामध्ये आहे. याचा अर्थ शिष्य नंतर नाम घेत नाही असा अजिबात नाही. तेव्हा आरामात राहतो म्हणजे एक प्रकारची आत्तापर्यंत प्रपंचातली जी धगधग होती, भगभग होती, धावपळ होती, तो सगळाच विचार त्याचा आता संपलेला आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. ज्यानं हे विश्व निर्माण केलेलं आहे, ज्या प्रत्येक जीवाला ज्यानं निर्माण केलेलं आहे, त्या प्रत्येकाकडे त्याचं लक्ष आहे. म्हणून अगदी सहजपणानं आपण म्हणतो, ज्यानं चोच दिली त्यानं चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आम्हाला असं वाटतं की मी चारा निर्माण करतो आहे किंवा मी निर्माण करत असलेला चारा माझ्यासाठी अपुरा आहे, या भावनेनं मी धडपडत असतो. पण या विश्वामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक जीवाला त्याचा देहधारणेपुरता असलेला जो अन्नपाण्याचा विचार आहे, तो या सृष्टीमध्ये सहजपणानं प्राप्त होतो. ती व्यवस्था भगवंत बरोबर बघत असतो. म्हणून अरविंदांचा एक विचार आहे, धिस वर्ल्ड इज वेल डिव्हाइन अँड डिझाइन. या विश्वाला एक व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर त्या विश्वामध्ये दिव्यत्व आहे. जर विश्वाला व्यवस्था असेल तर ज्या ज्या घटना घडतात तो त्याच्याच नियोजनाचा भाग आहे. आणि डिव्हाइन म्हणजे या सगळ्या विश्वाच्या रचनेमध्ये तो प्रधान आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव, त्याच्या असणेपणाची जाणीव ही सतत माझ्यामध्ये राहायला हवी. म्हणून शिष्याच्या जीवनाला एक प्रकारचा सहजतेचा भाव येतो. आणि ही सहजता म्हणजे देहाच्या अंगानं असणारी जी तहान भूक आहे, त्या तहान भुकेचा तो फार विचार करत नाही. थोडं जरी खायला मिळालं तो त्याच्यामध्ये समाधानी असतो. या देहाला लागणार किती असा विचार अनेक वेळेला या अवस्थेमध्ये समोर येतो. आपण टाटा बिर्लांना भेटा, अंबानींना भेटा, कोट्यावधीची मालमत्ता जरी त्यांच्या समोर असली तरी जेवायला बसल्यानंतर या पोटाची जेवढी क्षमता आहे, जेवढं ग्रहण करायचं आहे तेवढंच ग्रहण केलं जातं. पैसा जास्त आहे म्हणून जास्त ग्रहण होतं असं अजिबात नाही. म्हणून तहान भूक ही देहाला आवश्यक आहे, त्याच अनुषंगानं ती येते. आणि अधिकाधिक वेळ नामामध्ये राहणारा, त्या नामाच्या तंद्रीमध्ये राहणारा भाव म्हणजे शिष्याचं स्वस्थ राहणं आहे. नाम त्याचं चालूच आहे, तो नाम थांबवत नाही. पण यदा कदाचित त्याला असं झालं की त्याच्याकडून ते नाम होत नाही आहे, तर सद्गुरूंचा भाव तिथे असतो. नाम जरी तुझं कमी होत असलं असं तुला आत्ताच्या परिस्थितीत जाणवत असलं तरी त्याची काळजी तू करू नकोस. म्हणून नामाच्या तंद्रीमध्ये सखंडपणानं राहणं हा भाव शिष्याच्या स्वस्थपणाशी निगडीत आहे. म्हणून पुढे महाराज असं म्हणाले, नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय. मला नामाशिवाय राहता येत नाही. नामावरती मला प्रेम करायला पहिल्यांदा शिकायचं आहे. मग नामावरती प्रेम करणं म्हणजे मी काय करायचं आहे? प्रपंचाच्या पातळीवरती ज्या गोष्टीवरती माझं प्रेम असतं तिच्याकडे माझं जास्त लक्ष असतं. परिवारातल्या ज्या एखाद्या सदस्याच्या अनुषंगानं प्रेमाची भावना ज्या वेळेला तीव्र असते
आणि त्याला जर काही दुखणं खुपणं झालं तर आपलं पहिलं लक्ष तिथे असतं. मला एक वेळ जेवायला उशीर झाला तरी हरकत नाही, मी पहिल्यांदा त्याच्याकडे बघतो. हा भाव एकमेकांमधल्या असलेल्या प्रेमाच्या ऋणाच्या अनुषंगानं येणारा भाव आहे. म्हणून नामावर प्रेम करणं म्हणजे महाराज म्हणतात माझ्यावर प्रेम करणं आहे. नाम जर महाराजांशी पूर्णपणानं जोडलं गेलेलं आहे, चिकटलेलं आहे, तर मी नामावरती प्रेम करायला लागल्यानंतर ते नाम देणाऱ्या महाराजांशीही माझा प्रेमाचा भाव तयार होतो. प्रेम हा भक्तीचा एक विशेष आहे. म्हणून नारद महर्षींनीही भक्तिसूत्रामध्ये सूत्र आमच्यासमोर ठेवलं की ती भक्ती कशी आहे? सात्वम अस्मिन परम प्रेम रूपा. आत्यंतिक प्रेमाचा भाव भक्तीमध्ये येतो. प्रपंचाच्या पातळीवरच्या प्रेमामध्ये कदाचित स्वार्थाचा स्पर्श असेल. मी तुमच्याशी प्रेम करतो, तुमच्यावरती अशा गोष्टींचा विचार करतो कारण तुम्ही मला हे द्यावं ते द्यावं. म्हणजे प्रपंचाशी निगडीत प्रेम हे कुठेतरी स्वार्थाशी निगडीत होतं. पण परमप्रेमामध्ये स्वार्थाचा लवलेश नाही. अत्यंत मोकळेपणानं निस्वार्थपणानं प्रेमाचा भाव तिथे येतो. भगवंतानं मला काही द्यावं ही भावनाच इथे नाही, पण त्याचं स्मरण मी सोडणार नाही, ही धारणा त्या परमप्रेम रूपामध्ये आहे. म्हणून प्रेम ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्या प्रेमवस्तूचं आपल्याला विस्मरण होत नाही. ती वस्तू, ती व्यक्ती, ती परिस्थिती माझ्या स्मरणामध्ये राहते. प्रेमाचा दुसरा भाग आहे तिथे आत्यंतिक आपलेपणा येतो. प्रत्येक क्षणाक्षणाला पदोपदी त्याला आपण विसरत नाही. प्रेमामध्ये तादात्म्य आहे आणि प्रेमामध्ये पूर्णत्व आहे. तिथे पूर्ण भाव तुमचा तयार होईल. अपूर्णतेचा भाग प्रेमामध्ये राहणारच नाही. म्हणून मला जर नामामध्ये प्रेम निर्माण करायचं असेल तर नामाला मी सर्वस्व मानावं. ते माझ्या जीवाशी, माझ्या विचारांशी अत्यंत निकटच आहे. एखाद्या व्याधीच्या अनुषंगानं डॉक्टर ज्या वेळेला आपल्याला म्हणत आहेत ही गोळी सकाळी दुपारी रात्री तुम्हाला घ्यायची आहे, ती गोळी घेण्याचं जसं स्मरण माझ्यामध्ये कायम आहे, ती गोळी घेतल्याशिवाय पुढचा व्यवहार मी करत नाही आहे, त्या पद्धतीनं नामाला धरून मला राहायचं आहे. म्हणून मघाशी स्वामीजींनी जे वाक्य उच्चारलं, काकड आरती झाली बरोबर आहे, उपासना झाली का? मुद्दा हे आहे महत्त्वाचा. कारण एका प्रवचनामध्ये महाराजही म्हणालेले आहेत की काकड आरती केली म्हणजे रामाचा आणि माझा संबंध संपला असं नाही. त्या रामाचं स्मरण मला व्हावं याची सुरुवात म्हणून काकड आरती. ती काकड आरती झाल्यानंतर दिवसभराच्या उरलेल्या वेळामध्ये माझ्यासमोर नाम असणं महत्त्वाचं आहे. म्हणून नामाला मला सर्वस्व मानता आलं पाहिजे. त्याचा विचार सतत मी करावा. ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळतो आहे त्या त्या वेळेला मी नामाला प्राधान्य द्यावं, नामाच्या सहवासामध्ये राहावं. आणि जसजसा आत्मीयतेचा भाव येतो, आपलेपणाचा भाव येतो, आपोआप ते नाम सहजपणानं यायला लागतं. मग त्या नामासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. गुरुनं शिष्याच्या अनुषंगानं ज्या वेळेला बोलावं त्यावेळेला एक प्रकारानं शिष्याचा तो कौतुकाचा किंबहुना बहुमानाचा तो भाग असतो.
ब्रह्मानंदांच्याबद्दल महाराज असं म्हणालेले आहे, तुम्हाला जेवढं तुमच्या देहाचं प्रेम आहे तितकं त्यांचं नामावर प्रेम आहे. आपण आपल्या देहावरती प्रेम करतो. त्या देहाला अनुलक्षून ज्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या त्या गोष्टी मी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करत असतो. मी अधिक चांगला कसा दिसेन याचा प्रयत्न माझा असतो. त्या दृष्टीनं माझे कपडे असतील, माझं बोलणं असेल, माझं वावर असेल, माझं हिंडणं फिरणं असेल, सगळ्या गोष्टींकडे मी कटाक्षानं बघतो. व्यासपीठावरती बसतानाही हे बरोबर आहे ना, धोतर बरोबर आहे ना, माझ्यासमोर विचार असतो. कारण मी 4 जणांच्या समोर बसतो. म्हणजे देहाचा भाव जेवढा आपल्या मनामध्ये असतो, ती कटाक्षाची वृत्ती जिथे असली असते, ब्रह्मानंदांनी नामाला त्या अनुषंगानं बघितलं. नामाला त्यांनी सर्वस्व मानलं. त्या काळात संपूर्ण भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या विद्वत जनांमध्ये श्रेष्ठत्वाचा भाव जर कोणाला मिळालेला असेल तर तो ब्रह्मानंदांना मिळालेला होता. काशीच्या विद्वानांनीही त्यांच्याकडे यावं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं, किंवा तुम्ही जो या चर्चेमध्ये प्रश्नामध्ये निर्णय द्याल तो अंतिम निर्णय असेल, अशी भूमिका विद्वज्जनांनी घ्यावी, एवढी विद्वत्ता ब्रह्मानंदांच्या जवळ होती. पण महाराज भेटले, अनुग्रह घेतला आणि त्या अनुग्रहाच्या वेळेला महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवत असताना ब्रह्मानंद म्हणालेले आहेत, त्यावेळेला ते अनंत शास्त्री होते, आपल्या चरणावरती टेकवलेलं हे मस्तक मी तेव्हाच वर घेतो ज्या वेळेला तुम्ही माझी सगळी विद्वत्ता घेतली असं म्हणाल त्यावेळेला. म्हणजे आजपर्यंत जी काही विद्वत्ता घेऊन मी वावरलो, जे काही मोठेपणाची प्रशस्तीपत्रकं घेतली, शाली घेतल्या, सन्मान घेतले, आज ते सगळे तुम्हाला समर्पित आहेत. मी आता या विद्वत्तेचा विचार करणार नाही. ही धारणा ब्रह्मानंदांची होती. त्यामुळं महाराजांनी दिलेल्या नामाला त्यांनी आपलं सर्वस्व मानलं. पुढे एकदा अशीच काशीचे विद्वान ब्रह्मानंदांच्याकडे आलेले होते आणि त्यांनी त्यांच्यासमोर असलेला धर्मचर्चेचा विचार पूर्णपणानं सविस्तरपणानं मांडला. आणि त्यांनी ब्रह्मानंदांना प्रार्थना केली की आपण याच्यावरती आपलं मत द्या किंवा आपला निर्णय द्या, आम्हाला तो ग्राह्य आहे. ब्रह्मानंदांनी ते सगळं ऐकलं आणि मग एवढंच म्हणाले, ही जीभ मी नामाला विकलेली आहे, यापुढे या जिभेनं शास्त्रविचार बाहेर येणार नाही. म्हणजे लोक माझ्याकडे आलेले असतानाही, त्यांना मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये असतानाही मी ते सगळं आता विसरलेलो आहे, मी ते सगळं बाजूला केलेलं आहे. मी फक्त एक नाम घेईन. म्हणून नामाशिवाय राहता येत नाही. ही अवस्था, ही मनाची धारणा आपल्याला नामाला देता आली पाहिजे. म्हणून 13 कोटीच्या संगतीचे प्रसंग असू देत, महाराजांच्या गुरुपौर्णिमेचा किंवा पुण्यतिथीचा कालावधी असू दे, त्या त्या उत्सवामध्ये ब्रह्मानंदांनी दिवसभर गुरुसेवेच्या अनुषंगानं तर अनेक गोष्टी केल्या, पण येणारा प्रत्येक जण नाम घेतो आहे का याच्याकडे कटाक्ष ठेवला. आणि स्वतः रात्री 10 नंतर रामरायाचं महाराजांचं तीर्थ घ्यावं आणि स्वतः जपाला रात्री बसावं.
म्हणजे 2-3 तासाची विश्रांती घ्यावी आणि बाकीचा सगळा वेळ हा नामामध्ये, सद्गुरूंच्या सेवेमध्ये. म्हणून एक वेळ मला बाकी काहीही सेवा सद्गुरूंची करता आली नाही. मला वारंवार गोंदवल्याला जाता आलं नाही. मनामध्ये तो विषाद न आणताना आपण आपल्याच घरात सहजतेनं बसावं आणि जणू काही मी गोंदवल्यामध्ये आहे, महाराजांच्या जवळ आहे, या भावनेनं मी नाम घ्यावं. तेव्हा तुम्हाला महाराजांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्या नामाचा अनुभव तेव्हा येईल. म्हणून 24 तासातला जेवढा वेळ मला मिळेल त्यावेळेला तो नामाचा विचार माझ्यामध्ये हवा. कारण माझ्या गुरूंनी, माझ्या सद्गुरूंनी जीवनभर केवळ नामच घेतलं आणि येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही नाम घ्या हेच सांगितलं. म्हणून तो भाव आपल्या प्रार्थनेमध्ये येतो. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य. नामासाठी जन्म आहे, नामामध्ये राहणं आहे आणि मुखानं नामाचीच कीर्ती गाणं आहे. म्हणून पुढे महाराज असं म्हणाले, जेथे नाम आहे तेथेच मी आहे. जाण्यापूर्वी सुद्धा महाराजांनी तोच भाव वामनरावांना आणि उपस्थित असलेल्या मंडळींना दिलेला होता की जेथे नाम तेथे माझे प्राण. म्हणून नाम ज्या ज्या वेळेला आपण घेतो त्या त्या वेळेला महाराज तिथे असतात, ते आहेत, ही धारणा आपल्यामध्ये अखंड आपण जागी ठेवायची. एक मुलगा महाराजांना भेटला आणि महाराजांना तो असं म्हणाला की महाराज, मला बाकीचे देव काही आवडत नाहीत, मला फक्त तुम्ही देव आहात आणि तुम्ही आता मला भेटलात, त्यामुळे मला देव मिळाला, देवाचं दर्शन झालं, मग मी नाम कशाला घेऊ. मुलानं त्याच्या भावनेनं प्रश्न महाराजांना विचारला. महाराज म्हणाले, तुझं म्हणणं खरं आहे, पण मी तुला जर जिवंत हवा असेल तर नाम हा माझा प्राण आहे, म्हणून तू नाम घेत जा. प्राण असणं म्हणजे काय आहे? प्राण असणं म्हणजे आपल्यामधल्या चैतन्याचं प्रगटीकरण आहे. प्राण असणं म्हणजे माझ्यामध्ये संजीवकता असणं आहे. मी नाम हा जर महाराजांचा प्राण आहे याचाच अर्थ महाराजांचं समग्र चैतन्य, ती संजीवकता त्या नामाच्या अनुषंगानं, त्या अनुसंधानानं माझ्यामध्ये येते. म्हणून महाराजांना ज्या वेळेला प्रश्न विचारला गेला की आपलं अस्तित्व आम्ही कसं बघावं आणि आम्ही आपल्याला कुठे कुठे बघावं, आम्ही कुठे बघावं, हा प्रश्न ज्या वेळेला महाराजांच्या समोर आला तेव्हा महाराजांनी 7-8 ठिकाणं सांगितलेली आहेत की इथे मी आहे. महाराज म्हणाले की माझ्या स्मरणामध्ये प्रपंच करणाऱ्याला मी आहे. समाधानानं जो राहतो त्याच्याजवळ मी आहे. गोंदवल्याला आणि महाराजांनी स्थापन केलेल्या राम मंदिरांमधून मी आहे. जिथे जिथे मारुतीचं स्थान आहे तिथे मी आहे. तुम्ही ज्या वेळेला निस्वार्थी प्रेम करता त्या प्रेमामध्ये मी आहे. आणि शेवटची 2 स्थानं महाराजांनी दिली. ज्या ठिकाणी रोज आरती होते आणि नामस्मरण होतं तिथे मी आहे. आणि त्याच्याही पेक्षा अधिक अंतःकरणाला स्पर्श करणारा
शेवटचा भाव महाराजांनी दिलेला आहे. जेथे सतत नामस्मरण चालतं तेथे मी कुत्र्यासारखा पडून आहे. कुत्रा हा शब्द महाराजांनी इथे वापरलेला आहे. मी नाम घेतो, माझ्याजवळ महाराज आहेत. कुत्र्याजवळ इमानदारी जास्त आहे. कुत्र्याच्या जवळ मालकाच्या अनुषंगानं असलेला आत्मीय भाव आहे. कुत्र्याच्या ठिकाणी जो माझा आहे त्याचा सांभाळ करणारा भाव आहे. म्हणून बोलताना किंवा ऐकताना आणि चिंतन करताना हा शब्द काही वेळेला फार अंतःकरणाला हा होतो की अरे माझ्या दारामध्ये महाराजांनी कुत्र्यासारखं राहावं. पण त्याचा भाव हा आहे की मी नाम घेतल्या लागल्यानंतर महाराज माझ्या जवळ येतात, मला त्या ठिकाणी ते पूर्णपणानं सांभाळतात. ही भावना त्याच्यामध्ये आहे. म्हणून पुढे महाराज असं म्हणाले, माझ्याकडे येऊन शिकायचं असेल तर ते हेच की परमात्माच सर्व करतो ही भावना ठेवावी. मी महाराजांच्याकडे नित्य नियमानं जातो आहे. उत्सवाच्या निमित्तानं आधीमध्ये मी जातो आहे. मग जर मी महाराजांच्याकडे सातत्यानं जात असेल, बघत असेल, तर महाराजांकडनं मला काय शिकायचं आहे? तर महाराज म्हणतात, परमात्माच सर्व करतो ही भावना मी माझ्या मनामध्ये तयार करायची आहे. महाराजांच्या समग्र चरित्रामध्ये अनेक प्रसंग आपल्यासमोर येतील. कधीही महाराजांनी असं म्हटलं नाही की मी करतो आहे किंवा 2 दिवसांनी ही गोष्ट होईल. रामरायाच्या इच्छेनं होईल हा विचार सतत महाराजांच्या समोर आहे. महाराजांना जे आवडतं ते मी करणार आहे म्हटल्यानंतर महाराजांना आपल्याकडून अपेक्षा जर कोणती असेल तर ती केवळ एकच आहे, आम्ही नाम घ्यावं. आणि एकदा मी नाम घ्यायला लागलो, त्या नामाचा सातत्यानं भाव माझ्यामध्ये मी जागा ठेवत गेलो तर परमात्मा सर्व करतो ही भावना आपल्यामध्ये स्थिर होत जाते. कारण परमात्माच या विश्वाचा निर्माता, तोच ह्या सृष्टीचा चालक आहे, पालक आहे. तो जर सगळ्यांना सांभाळतो आहे तर तो मलाही सांभाळणार आहे. वंदनीय तात्यासाहेबांच्या पत्नी सांगलीमध्ये असताना अत्यंत आजारी झाल्या. डॉक्टरांना उपचार चालू होते. पण एक दिवस डॉक्टर असं म्हणाले की आजचा दिवस जरा अवघड आहे. आणि तात्यासाहेब बाहेर होते. त्यांना घरी यायला त्यावेळेला रात्रीचे जवळपास 11 वाजले. आल्यानंतर त्यांच्या चिरंजीवाने दिनकररावांनी तात्यांना सगळी कल्पना दिली. डॉक्टर येऊन गेले, त्यांनी तपासणी केली आणि ते असं म्हणालेले आहेत की आजचा दिवस अत्यंत अवघड आहे. त्याही परिस्थितीमध्ये तात्यासाहेब फक्त एवढंच म्हणाले, असं का? रामाची इच्छा असेल तसं होईल. आणि त्यानंतर तात्यासाहेब त्यांच्या नित्याच्या जपाला बसलेले आहेत. शांतपणानं त्यांनी त्यांचा जपही केला. जपानंतर ते शांतपणानं झोपलेले आहेत. पुढे 2-4 दिवसामध्ये त्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली. त्या उत्तम बऱ्या झाल्या. त्यानंतर कोणीतरी तात्यासाहेबांना असं म्हटलं की एवढी अवघड परिस्थिती असतानाही तुम्ही एवढे शांत का?
त्याच्यावरती तात्यासाहेबांचं उत्तर असं आहे की महाराजांनी एका गृहस्थाला त्यांना अशीच आजारपणाची सगळी घटना सांगितल्यानंतर महाराज त्याला असं म्हणालेले होते की रामाच्या इच्छा असेल त्याप्रमाणे होईल. तात्यासाहेब म्हणाले, हे महाराजांचं वाक्य मी लक्षात ठेवलं आणि डॉक्टर ज्या वेळेला म्हणतात की परिस्थिती अवघड आहे, माझ्यासमोर तो विचार आला, रामाची इच्छा असेल त्याप्रमाणे. आम्हाला परमात्मा सर्व करतो हे जर माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे, मी त्या गुरूंच्या विचारांना स्वीकारत शांत राहतो. म्हणून एका प्रवचनामध्ये बाबांचाही एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे. निरूपणाच्या ओघामध्ये बाबांनी तिथे प्रश्न उपस्थित केला होता की तुमची तब्येत बिघडलेली आहे आणि तुमच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना पाचारण केलेलं आहे, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या दृष्टीनं ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर दुसरा निरोप आला की तुमचे सद्गुरू गावामध्ये आलेले आहेत, तुम्ही पहिल्यांदा हॉस्पिटलला जाल का तुमच्या गुरूंकडे जाल? अंतर्मुख करणारा प्रश्न बाबांनी तिथे उपस्थित केला. सद्गुरू हे जर माझं सर्वस्व असेल आणि ते सद्गुरू ज्या वेळेला माझ्या समोर येत आहेत, माझ्या गावामध्ये येत आहेत, किमान पक्षी मी तिथपर्यंत संपर्क करण्याचा भाव माझ्या अंतःकरणामध्ये यावा. म्हणून पुढे महाराज असं म्हणाले, नाम घेताना मला मनाने धरून ठेवा, माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल. आणि तिसरा वाक्य आहे, मग तुम्ही माझ्यासारखे व्हाल. 3 मुद्दे, 3 विचार इथे आपल्या समोर आहे. नाम घेताना मला मनाने धरून ठेवा. आश्वासनांची सुरुवात झाली. पहिलं वाक्य आपलं होतं आश्वासनातलं, सद्गुरूंनी दिलेल्या नामाची मी मनापासून साधना करतो. इथे महाराज म्हणताय, नाम घेताना मला मनाने धरून ठेवा. म्हणजे आम्हाला बदलवायचं काय आहे? माझ्या साधन प्रवासामध्ये मला माझ्या मनाला पूर्णपणानं बदलवायचं. अनंत जन्मांचा प्रवास करत हे मन आलेलं आहे. त्या अनंत जन्मांच्या प्रवासामध्ये अनेक वासनांचं, अनेक विचारांचं, ममतेचं, विकारांचं गाठोडं तो घेऊन आलेला आहे. म्हणून त्या मनामधला हा सगळा कचरा मला आता बाजूला करायचा आहे. तो बाजूला करत असताना नामानं त्या मनाला मला पूर्ण व्यापून टाकायचं. अंतर्बाह्य नामानं मनाचा विचार मला करायचा आहे. म्हणून नाम आणि मन, शब्द अक्षरं फिरवली की आमच्यासमोर मन येईल, मनातली अक्षरं फिरवली की नाम आमच्या समोर येईल. म्हणून नामाचा अभ्यास करत असताना माझ्यासमोर महाराजांची प्रतिमा आहे. वातावरणाच्या निर्मितीच्या अनुषंगानं मी दिवा लावला असेल, उदबत्ती लावली असेल, प्रसन्नतेचा एक भाव मी त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि मी नामस्मरण करतो, नाम घेतो. पण हे नाम घेताना प्रारंभिक अवस्था आपल्या प्रत्येकाची ही आहे की एका बाजूला नाम चालू असताना आमचं मन प्रपंचातल्या घटनांकडे वळतं. मनाची शक्तीच एवढी विलक्षण आहे की बसताना मी इथे बसतो, पण माझं मन अनंत कोस कुठेतरी भरकटत असतं. प्रपंचातल्या, घरातल्या, व्यवसायाच्या, नोकरीच्या अनेक गोष्टींमध्ये मन जातं. म्हणून
नाम घेताना मनानं मला धरून ठेवा. आमचं मन, व्यक्तित्व ज्या मनानं तयार झालेलं आहे, त्या मनामध्ये आमच्या सगळ्या प्रेरणांची, आपल्या भावनांची बैठक आहे. मन सगळ्यांना आहे. मनुष्य प्राण्यांमध्येही आहे आणि बाकीच्या प्राणी योनीमध्येही मनाचा विचार, काही ना काहीतरी भावना प्रत्येकाची आहे. त्या भावनेला अनुलक्षून तो जीव त्याचं काम करतो. आम्ही मनुष्य म्हणून ज्या वेळेला येतो त्यावेळेला प्राण्यांच्यापेक्षा, अन्य जीवजंतूंच्यापेक्षा भगवंतानं आम्हाला 2 गोष्टी वेगळ्या दिल्या, की जिथे मनानं मी विचारही करावा, बुद्धीनंही योग्य अयोग्य ठरवावं आणि अधिक चांगलं काय आहे ते मनामध्ये मी स्थिर करावं. म्हणून मनात येणाऱ्या भावनांना बुद्धीच्या आधारानं, विवेकाच्या आधारानं मी सशक्त करत जावं. म्हणून मनाचा एक विचार असा आहे की मनाची भूमिका म्हणजे एखाद्या कार्यालयामध्ये येणाऱ्या टपालाची नोंद करणारा जो कारकून आहे, ती नोंद करणारा कारकून आलेल्या टपालाची नोंद करतो. ज्या ज्या टेबलवर ते टपाल पाठवायचं आहे त्या त्या टेबलवरती ते टपाल पाठवून देतो. बाकी आतल्या कागदपत्रांची, त्याच्या कार्यवाहीची त्याच्याकडे अजिबात दखल नाही. तो त्याची नोंद घेत नाही. मन आमचं कार्यालयातल्या आवका कारकुनाप्रमाणे आम्ही तयार करा. आम्ही जर मनाला निर्णय घेणारी भूमिका दिली तर मन आम्हाला गोंधळात टाकेल, मन आम्हाला नुकसानीकडे नाही. म्हणून मनाची एक व्याख्या संतांनी आमच्या समोर ठेवली. विचारांचा प्रवाह म्हणजे मन. नदीचा प्रवाह जसा असतो तो अखंडपणानं वाहत असतो, तसं आमचं मन अखंड विचारांमध्ये गुंतत जातो. आणि त्या गुंतण्यामध्ये, त्या भावभावनांच्या आंदोलनामध्ये आम्ही अनेक वेळेला राहतो. म्हणून मनानं नामस्मरण करणं म्हणजे मनाला त्या प्रपंचापासनं मी हळूहळू बाजूला करणं. तुझ्यासाठी खरं ध्येय काय आहे त्या नामाशी तू निगडीत आहे. मनाचा सूक्ष्म विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येईल आपल्या सवयी, आपला स्वभाव, आपला विचार आणि आपला संस्कार. हे 4 घटक आमच्या मनाला बरोबर तयार करतो. अनेक सवयी आमच्या अशा असतात की त्या सवयी घेऊनच आम्ही पुढे जातो. आमचा स्वभाव असा असतो की आम्ही म्हणतो तेच खरं या अंगानं जातो. विचार आणि संस्कार हा भाव तिथे मनामधून तयार. म्हणून हे मन, त्याच्या सवयी बदलणं, त्याचा स्वभाव बदलणं, त्याला उत्तम विचारांमध्ये ठेवणं, त्याला उत्तम संस्कारांमध्ये ठेवणं. समर्थांनी मनाचे श्लोक का बरं दिले? आमच्या मनाला तयार करण्यासाठी. मनाचे गुण काय आहेत, मनाचे धर्म काय आहेत, मनाची भूमिका काय आहे, समर्थ आपल्या भ्रमंतीमधून, समाजामधून जाणून गेलेले होते. म्हणून त्या मनाला 205 श्लोकांमधून त्यांनी प्रबोधनात्मक भूमिका आमच्या समोर ठेवली. म्हणून रमण महर्षींनी मनाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की आपल्या आत्म्याची स्वाभाविक आश्चर्यजनक शक्ती म्हणजे आपलं मन. मन ही आपल्या आत्म्याची एक स्वाभाविक शक्ती आहे आणि ती विलक्षण आहे. ती सहजपणानं लक्षात येत नाही. कितीही काळ आपण माणसांच्या जवळ एकत्र राहिलो म्हणून माणसाचं मन मला कळलं असं मी म्हणू शकत नाही. मग हे जे मन आहे, हे मन
ज्या वेळेला आम्ही झोपी जातो आणि आम्हाला स्वप्न पडतं, तेव्हा ते स्वप्नातलं जग कोण निर्माण करतं? माझं मनच निर्माण करतं. मीच अनेक व्यक्तींच्या रूपानं तिथे व्यक्त होतो. मी हिंस्त्र प्राण्यांच्या अनुषंगानं तिथे व्यक्त होतो. मग तो वाघ दिसला, सिंह दिसला, साप दिसला, मी घाबरून जातो. माणसं भेटली, त्यांच्याबरोबर मी बोललो, काही व्यवहार केला, त्याच्यामधून मला आनंद झाला किंवा मी घामाघूम झालो. मनच माझं हे सगळं जग निर्माण करतो. म्हणून मनातून जर जग दिसतं तर त्याच मनाला नामाशी जोडल्यानंतर ते आत्मस्वरूपाचं दर्शन तुम्हाला घडवतं. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. सगळ्यातली सर्वश्रेष्ठ सिद्धी म्हणजे माझ्या सद्गुरूंचं सान्निध्य मी अनुभवणं, त्या भगवंताचं मी दर्शन घेणं. म्हणून मनाला मला इथे तयार करायचं, त्या एका प्रगत अवस्थेकडे मला मनानं न्यायचं आहे. म्हणून नाम घेताना मला मनाने धरून ठेवावे. एक उदाहरण मी वारंवार 2-3 दिवस आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आईनं मुलाचं बोट धरल्यानंतर ती आई जशी त्या मुलाला पुढे पुढे नेत राहते, तसं मनानं मी महाराजांना धरलं, मनानं मी नामाचा हात धरला की माझी साधना आपोआप पुढे जाते. आणि ते मनही त्या साधनेमध्ये त्यानंतर रमायला लागतं. आणि मग ते इतकं रमतं की साधन झालं नाही, उपासना झाली नाही, तर मी त्या ठिकाणी व्याकुळ होतो. एक प्रकारची तळमळ तिथे येते. म्हणून मनानं नामधर करताना मनाला हाताशी धरत मी नामस्मरण करायला लागल्यानंतर दृश्यामध्ये भटकणारं मन अदृश्याकडे वळतं. बहिरंगातलं मन अंतरंगाकडे वळतं. आणि अंतरंगामध्ये आनंदाचा भाव आहे. अंतरंगामध्ये प्रसन्नतेचा, समाधानाचा भाव आहे. आपण रात्री झोपतो, गाढ झोप ज्या वेळेला लागते तिथे कुठलंही स्वप्न नाही आहे. तुम्हाला ती 2 तास, 4 तास, 5 तास अशी काही झोप लागते की सकाळी जागं झाल्यानंतर तुम्ही म्हणतात, अरे रात्री मी 10-10:30ला झोपलो, 5 वाजेपर्यंत मी अजिबात उठलोसुद्धा नाही. ही गाढ झोपेमध्ये तुमची अवस्था काय होती? तुमच्या देहाचे व्यवहार अंतरंगामध्ये चालू आहेत, पण मन जे आहे ते मनही त्या ठिकाणी पूर्णपणानं शांत आहे. ते मन तिथे शांत असल्या कारणानं त्याच्यामध्ये विचारांचे आंदोलनं नाही आहेत, स्पंदनं नाही आहेत. त्यामुळं त्या मनाचा भाग जो आहे तो अत्यंत शांत झाला. आणि मन शांत झाल्या कारणानं एका प्रसन्नतेचा, गाढ निद्रेमधून उत्साही होत बाहेर येणारा अनुभव आपण घेतला. म्हणून मला झोप चांगली लागली याचाच अर्थ मनाचे व्यवहार त्या झोपेच्या काळामध्ये पूर्णपणानं थांबले आणि ते मन आपल्या मूळ आत्मस्वरूपाशी, आनंदाशी जोडलं गेलं. जेव्हा मी जागा होतो आणि दृश्यामध्ये मी व्यवहार करायला लागतो, त्यावेळेला आपल्या मनाची अवस्था काय आहे? त्या मनामध्ये असमाधानाचा भाव आहे, मनामध्ये अपेक्षांचा भाव आहे, मनामध्ये काळजीचा, चिंतेचा भाग आहे, भयाचा, द्वेषाचा भाग आहे. कोणाशी बोलत असताना कदाचित कटुतेचा प्रसंग येतो, शब्दाने शब्द वाढत जातो. मनाचा हा सगळा भाग आहे. आणि काही वेळेला ते मन अयोग्य विचारांकडे जाणं, अयोग्य कर्मांचा भाग त्याच्यामध्ये येणं, काही वेळेला अगदीच आळस, ज्याला आपण म्हणतो मला काहीच करायचं नाही आहे, ही भावना मनामध्ये येते.
पण असं हे आपलं असलेलं मन, या मनाच्या तुलनेमध्ये आपण सद्गुरूंचं मन जर बघितलं तर ते सद्गुरूंचं मन कसं आहे? सद्गुरूंच्या मनामध्ये समाधानाचा भाव आहे. तो समाधान तिथे असल्या कारणानं प्रसन्नता त्यांच्या ठिकाणी आहे. दिवसभर सतत कामं करत असतानाही सत्पुरुषांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला मी थकलो हा भाव दिसणार नाही. एका प्रसन्नतेनं, सहजतेनं त्यांची सगळी कामं सुरू असतात. निर्भयता त्यांच्या मनामध्ये आहे. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपदेचा विचार करत असताना भगवंतानं पहिलाच शब्द वापरलेला आहे, अभयम. जो भगवंताचा झाला, जो सद्गुरूंचा झाला, त्याच्या ठिकाणी निर्भयतेचा भाव सहज तयार होतो. किंबहुना तो निर्भयच असावा लागतो. आणि निर्भयता आहे म्हणून तिथे आनंद आहे, तिथे परस्परांच्या विषयीचा प्रेमभाव आहे. भय मला केव्हा आहे? तुमच्यात आणि माझ्यामध्ये मी द्वैताचा विचार करतो तेव्हा. पण जिथे निर्भयता आली, तुमच्यापासून मला काही घ्यायचंही नाही आहे, तुम्ही मागितलं तर माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला देणार आहे, ही भावना ज्या वेळेला येते त्यावेळेला त्या परस्परांविषयीचा प्रेमभाव असेल, परस्परांच्या विषयीची निर्भयता तिथे असेल. आणि त्याच्यामधूनच वाणीला मधुरता येते. बोलण्याचा व्यवहारही आपला तितकाच मधुर होत जातो. वैखरी मध्यमेतून पश्यंतीकडे शिरणारं जे नाम आहे, नामाचा प्रवास पश्यंतीकडे ज्या वेळेला पोचतो तिथे तुमच्या वाणीला एक मधुरता येते, एक सहजता येते. कारण अंतःकरण नामानं व्यापलं जातं, त्यावेळेला त्या नामामध्ये मधुरता आहे, म्हणून ते अंतःकरण वाणी वाटे व्यक्त होतानाही मधुरतेचाच भाव देतं. म्हणून सद्गुरूंचं मन हे समाधान, निर्भयता, आनंद, मधुरता, तत्परता, निरलसता अशा सात्विकतेनं पूर्ण व्यापलेलं असतं. म्हणून नाम घेताना मला मनाने धरून ठेवा. नाम सद्गुरूंचं, त्या नामाला मी मनानं धरलं. आता परिस्थिती काय आली त्या मनाची? महाराजांचं पुढचं वचन आहे, माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल. महाराजांचं मन आपल्या मनाची जागा घेतं. कारण नामानं मी मनानं नाम धरलं, नाम सद्गुरूंचं, म्हणजे एक प्रकारानं मी सद्गुरूंशी जोडला जाईल. आता माझं मन ज्या वेळेला सद्गुरूंशी जोडलं जातं त्यावेळेला आपल्या मनाचा असलेला संकुचितपणा आपोआप कमी होतो. एक प्रकारची व्यापकता ज्याला आपण म्हणतो, ती व्यापकता आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या आचारधर्मामध्ये यायला लागते. म्हणून जे मन जीवभावानं वावरतं, देहभावानं वावरतं, ते तिथे जन्ममरणाच्या चक्रामध्ये बंधनाला कारण होतं. पण तेच मन नामाकडे स्थिर होतं, भगवंताचा विचार घ्यायला लागतो, त्यावेळेला ते मन व्यापक होतं. आणि ते मन व्यापक झाल्या कारणानं मग ते मन आपल्या स्वरूपाच्या भावाकडे, त्या भूमिकेकडे यायला लागतं. म्हणून रमण महर्षींनी असं म्हटलेलं आहे की तुमचं मन ज्या वेळेला तुमच्या स्वस्वरूपाकडे वळेल, त्या स्वस्वरूपाचा मला शोध घ्यायचा आहे
ही धारणा मनामध्ये पक्की होईल, त्यावेळेला तुम्ही त्या स्वरूपाकडे, त्या साक्षात्काराकडे याल आणि तीच तुमची आनंदाची, मोक्षाची धारणा आहे. मनाचा विचार संतांनी सातत्यानं अशासाठी केला की त्या मनाला भगवंतानंच मोठेपण दिलं. म्हणून विभूती योगामध्ये भगवंत म्हणालेले आहेत, मन ही माझी विभूती आहे. जर मन ही भगवंताची विभूती असेल तर त्या मनाला जेवढं मी सात्विक ठेवेन, जेवढा मी नामाचा भाव त्याच्यामध्ये ठेवेन, तेवढी ती भगवत स्वरूपाची धारणा माझ्या मनामध्ये येईल. म्हणून महाराज म्हणालेले आहेत की कुणाचंही अंतःकरण दुखवू नये. कारण अंतःकरणामधला मन हा एक घटक आहे आणि मन भगवंताची विभूती आहे. मी तुम्हाला दुखावलं एखाद्या वाक्यानं, एखाद्या शब्दानं, याचा अर्थ मी तुमच्या अंतःकरणामधल्या परमात्म्याला दुखावलं. तुमची जर भावना अशी झाली की अरे हे बोलले, मला लागलं, मी दुखावलो गेलो, मी एक प्रकारानं तुमच्या अंतःकरणामधल्या भगवंताला दुखावलं. म्हणून आपलं मन नामानं भगवद स्वरूप होत जातं. ती वृत्तीची व्यापकता आपल्यामध्ये त्या ठिकाणी येते. आणि मग म्हणताना दृश्याच्या पातळीवरती गुरु आणि शिष्य दोन वेगळे असतील, पण अंतरंगाने साधनेच्या विकसनामध्ये सद्गुरू आणि शिष्य एकाच पातळीवरती येतात, एकाच भूमिकेमध्ये येतात, किंबहुना एक प्रकारची अनन्यता तिथे येते. म्हणून ब्रह्मानंदांचं वचन आहे महाराजांच्या अनुषंगानं, त्यांनी मला आपल्यासारखे केले. महाराजांनी मला त्यांच्यासारखं केलं, ही ब्रह्मानंदांची धारणा. म्हणजेच माझं मन तुमच्या मनाची जागा घेईल. त्यांना जे अत्यंतिक प्रिय आहे त्या नामामध्ये ज्या वेळेला आपलं सर्वस्व येतं, त्यावेळेला तेही त्याच अनुषंगानं येतात. म्हणून महाराज असं म्हणायचं की माझे होऊन राहा. आता महाराजांचं होऊन राहणं आणि इथे आश्वासनात महाराज म्हणालेले आहेत, मग तुम्ही माझ्यासारखे व्हा. भाव एकच आहे. ज्या वेळेला महाराज असं म्हणाले की माझे होऊन राहा, त्यावेळेला साधकानं महाराजांच्या समोर प्रश्न ठेवला की तुमचं होऊन राहणं म्हणजे नक्की काय. महाराज त्याचं समाधान करत असताना म्हणाले, मी म्हणजे भगवंत, त्याचं होणं, त्याला शरण जाणं, मनानं आपण त्याला अर्पण होणं. आणि एकदा आपण भगवंताला अर्पण झालो की त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकणं, त्यालाच आपल्या जीवनाचा सूत्रधार करणं. कठपुतळ्यांच्या बाहुल्यांचा खेळ आपण बघतो. त्या रंगमंचावरती त्या बाहुल्या उभ्या असतात. त्या बाहुल्यांना वरती एक अशी दोरी लावलेली असते की जी समोरच्याला दिसणार नाही. आणि त्या दोऱ्या घेऊन पडद्याच्या मागे किंवा वरच्या बाजूला त्या स्टेजच्या तो दोऱ्या हलवणारा बसलेला असतो. वरनं त्याची बोटं जशी हलत राहतील तशा खालच्या बाहुल्या तिथे नृत्य करतात आणि समोरच्यांचं मनोरंजन करतात. तुम्ही आम्ही भगवंताच्या बाहुल्या आहोत. तो जसा ठेवतो आहे तसं राहायला मी तयार व्हायचं आहे. आलेला प्रसंग मी सहजतेनं स्वीकारायचा आहे. आणि त्याच्यामध्येच महाराजांचं होऊन राहणं आहे.
म्हणून महाराजांसारखं होणं म्हणजेच त्यांना आवडणारं नाम मी सतत घेणं. रामाला, महाराजांना मी कर्तेपण देणं. मग ते जे मन आहे ते मन हळूहळू स्वस्थचित्त होतं. तो कुठलीही काळजी करत नाही, कोणतीही धावपळ करत नाही. जे घडतं आहे, घडणार आहे, घडेल किंवा घडून गेलं त्याचाही विचार तो करत नाही. म्हणून देहाच्या सुखानं आपलं मन कधीही सुखी होणार नाही. एखादा पिकनिक स्पॉट तुम्हाला कितीही आवडला तरी तुम्ही तिथे जाऊन राहू शकत नाही. आपल्यामागे नोकरी असेल, व्यवसाय असेल, प्रपंचाच्या अन्य जबाबदाऱ्या, म्हणजे प्रपंचामध्ये देहाच्या सुखाचा विचार करत असताना मन सुखी होत नाही. मन खरं सुखी होईल तुम्ही समाधानाची वृत्ती स्वीकारता तेव्हा. आणि हे मन ज्या वेळेला नामानं मी भगवंताला चिकटवतो तेव्हा ते समाधानाकडे येतं आणि महाराजांचा आणि आपला एकत्वाचा भाग येतो. म्हणून तुम्ही माझ्यासारखे व्हाल आणि माझं मन तुमच्या मनाची जागा घेईल. म्हणून आपला अनुभव व्यक्त करताना तुकोबांचे शब्द आहेत. देव पहावयासी गेलो, देव होऊनिया ठेलो. मी भगवंताला बघायला म्हणून निघालो आणि मी हळूहळू त्या पांडुरंगाच्या जवळ गेल्यानंतर तो पांडुरंगमय मी होऊन गेलो. मला माझ्या देहाचा भाव राहिला नाही, माझ्यातल्या देहबुद्धीचा भाव राहिला नाही. खरोखर आपण म्हणजे मी त्याच्यामध्येच आहे, मी आणि तुम्ही वेगळे नाही. आपण प्रत्येकजण अगदी सहजपणानं गांभीर्यानं विचार केला तर आपल्या लक्षात येईल. सकाळी आपण जे पद म्हणतो महाराजांच्या अनुषंगाने, जो जाई एक वार तो विसरे घरदार. आम्ही खरंच गोंदवल्याला किती वेळा गेलो, आमचं घरदार आम्ही विसरलो, आमच्यातल्या मीपणाला आम्ही विसरलो नाही. आम्ही जातो, 2 दिवस राहतो, उत्सवाच्या काळात आम्ही तिथे राहतो, पण पुन्हा आल्यानंतर मी, माझी देहबुद्धी आणि माझा प्रपंच याच्यामध्येच आम्ही अडकतो आणि त्याच्यात अडकतो. म्हणून मग आम्हाला 6 महिन्याने असेल, 4 महिन्याने असेल असं वाटतं, नाही रे हे खूप झालं, आता मला गोंदवल्याला गेलं पाहिजे. आपल्या ह्या वास्तूच्या निर्मितीनंतर आजपर्यंत जी मंडळी इथे आली, कालही आमच्या नाशिकच्या भगिनी या ठिकाणी भजनाला आलेल्या होत्या, त्यांचा भाव असा आहे की एक वेळ गोंदवल्याला आम्हाला जायला जमलं नाही तरी इथे यावं आणि राहावं असं वातावरण इथलं आहे. हे कुठून आलं? नाम घेणं, उपासना करणं, उपासनेचा आश्रय समर्थांचा शब्द आहे. ती उपासना आम्ही जसजशी करत जातो तसतसा तो भाव या वातावरणामध्ये तयार होत जातो. 100 वर्षाच्या नामसाधनेची परंपरा आज गोंदवल्यामध्ये आहे. महाराज असतानाच्या 60-70 वर्षाच्या कालखंडामधला नामाचा घोष त्या वास्तूमध्ये, त्या भूमीमध्ये आहे. आणि महाराज गेल्यानंतरही आज 100 वर्ष निघून गेली तरीही ते वातावरण सकाळच्या काकड आरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत जे आहे ते एक नामानं व्यापलेलं काळी आहे. म्हणून त्या नामाला भाव जेवढा सिद्ध होत जातो, ते वातावरण जेव्हा पक्व होत जातं तेव्हा तुम्हाला माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल आणि पुढे महाराज म्हणाले, तुम्ही माझ्यासारखे व्हा.
आम्हाला महाराजांसारखं व्हायचं आहे. म्हणजे काय? आपण उद्याला त्याचं चिंतन करूया. आज याच ठिकाणी आपण विराम घेऊया. जानकी